छत्रपती संभाजीनगरमधील समृद्धीच्या टोल नाक्यावर गोळीबार, पोटाला गोळी लागल्यामुळे कर्मचारी जखमी। फुलंब्रीतील सांगवीच्या टोल नाक्यावर रात्री 2 कर्मचाऱ्यांच्या झटापटीत गोळीबार। पुण्याच्या बावधनमध्ये गोळीबाराची घटना, बंदुकीतून 2 राऊंड फायर करत साजरा केला मित्राचा वाढदिवस, फटाके नसल्यामुळे थेट केली हवेमध्ये फायरिंग। पुण्यात कोयती आणि तलवारी हातात घेत टोळक्याचा डुरगुस, कात्रज परिसरात टोळक्याकडून एका तरुणावर तलवारी आणि कोयत्याने वार, हल्ला, तरुण गंभीर जखमी। जळगावच्या पहूरमध्ये उसनवार घेतलेले पैसे देण्यास उशीर झाल्यानं मोबाईल हिसकावत धमकावल्यानं तरुणाची आत्महत्या, आरोपीला अटक करण्याची मागणी। साकोली शहरातील एका हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीच्या नावाखाली अल्पवयीन तरुणीशी अश्लील चाळे, पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल। जालन्याच्या अंबड शहरातील एका घरातून काळविटाचे 2 शिंग जप्त, शिंगांची जवळपास 50,000 रुपये किंमत। या प्रकरणी एकाला अटक, अंबड पोलिसांची कारवाई। सांगलीतील इरळीच्या एमडी ड्रग्ज कारखान्याचं थेट दाऊद कनेक्शन, दुबईतून सांगलीमध्ये ड्रग्जचा कारखाना चालवणारा मुख्य आरोपी अटकेत, चौकशी सुरू। नाशिक जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक आणि लैंगिक छळ, संबंधित अधिकारी निलंबित, अधिकचा तपास सुरू। नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, 9 मोटारसायकली आणि 1 रिक्षा हस्तगत। नागपूरच्या धंतोली परिसरात एनडीपीएस पथकाची कारवाई, 109 ग्राम एमडी ड्रग्ज पावडर, नशेसाठीची इंजेक्शन जप्त, 6 आरोपींना अटक, एकाचा शोध सुरू। रायगडच्या मुरुड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 776 ग्रॅम गांजा जप्त, 13 आरोपींना या संदर्भात अटक, मुरुड पोलिसांची दमदार कामगिरी। जालना शहर जुगार अड्ड्यावर सदर बाजार पोलिसांचा छापा, जुगार खेळताना 21 जणांना पकडलं, जुगारांमध्ये 2 अल्पवयीन बालक आणि 8 महिलांचा समावेश। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये व्हॉट्सअप स्टेटसवरून चोरीची घटना उघडकीस, महिलेनं मैत्रीच्या घराण्यातून लाखो रुपयांचे दागिने केले लंपास, चोरलेले दागिने ठेवले होते स्टेटसला।